तर अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात दोन्ही व्हीप ग्राह्य धरलेले आहेत असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी TV9 ला ही प्रतिक्रिया दिली आहे। तर ठाकरे गटाला आता चांगला युक्तिवाद करता येऊ शकतो असं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम माझ्यासोबत आहेत। निकम साहेब, स्वागत आहे। आजचा महानिकाल तुम्ही पाहिलाय, पहिली प्रतिक्रिया काय आहे? आमदारांच्या अपात्रतेबद्दल 10व परिशिष्ट याच्याशी अध्यक्षांनी तो सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी जो व्हीप सर्वोच्च न्यायालयाने जो सुनील प्रभू यांचा ग्राह्य धरला होता आणि भरत गोगालेंचा अग्राह्य धरला होता, परंतु अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रामध्ये सकृतदर्शनी असं दिसतंय की दोघंही व्हीप ग्राह्य धरलेत। आता दोघंही व्हीप ग्राह्य धरण्याला आधार काय हे निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्याशिवाय लक्षात येणार नाही। ठाकरे गट न्यायालयात धाव घेणार आहे, काय होईल पुढचं? निश्चित ठाकरे गटाला सकृतदर्शनी देखील एक चांगला युक्तिवाद या बाबतीत करता येऊ शकतो, कारण ठाकरे गटांना ही बाब स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावी लागेल की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पूर्वीच्या निकालपत्रामध्ये, घटनापीठाच्या निकालपत्रात जे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं व्हीप बद्दल, प्रतोदाबद्दल, त्या निर्णयाला अध्यक्षांकडून हरताळ फासला गेला आहे का, हा भाग त्यांना या वेळेला तपासावा लागणार आहे। आणि दुसरं गोष्ट अशी की पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही, हे जे अध्यक्षांचं विधान आहे याच्याबद्दल त्यांनी कुठल्या गोष्टीला आधार घेतला आहे आणि आधार नसल्यास तसं ते ठाकरे गटाला तसं म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, भोकरदन, जालना।